नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर हा आपला आजचा तिसरा व्लॉग असेल आणि या व्लॉगमध्ये आपण आज आलो आहे कर्ला गावामध्ये. आज आहे आपल्या ग्रामपंचायतची मॅच आहे, तर त्यासाठी आपण या कर्ला गावामध्ये आलेलो आहे. तर आत्ताच लीगची पहिली मॅच आहे. बघूया पहिल्या मॅचमध्ये काय होतं आहे. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपले याआधी आपण 2 व्लॉग अपलोड केले, ते दोन्ही व्लॉग नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तर बघूया पहिल्या मॅचमध्ये काय होतं आहे, तुम्हाला अपडेट देत राहील. 1 बॉल आणि 3 रन्स. ह्या मॅचनंतर एक ग्रामपंचायतमधली आपली लीगमधली पहिली मॅच आहे. सानिया फणसोप विरुद्ध पराग नाईन रत्नागिरीतलाच एक लोकल संघ आहे. त्या संघावर आपली मॅच आहे. ह्या मॅचनंतर पहिली सेमीफायनल चालू आहे. 40 वर्षाच्या वरील. 1 बॉल 3 धावा. वैभव एक वेगळ्या शैलीमध्ये फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. ऑफ ब्रेक केलेला चेंडू आहे आणि फलंदाज या ठिकाणी जे देखील झाले आणि गोलंदाजी मार्क वरती आलाय गौरव. फुलटॉस टाकलेला चेंडू आहे, टॅप होतोय. आतापर्यंत आजच्या रजनीमध्ये इतका मोठा टॅप कोणत्याच फलंदाजाने केला नाहीये. फुलटॉस चेंडू होता आणि राज तोडणकरच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. अशाच फलंदाजीसाठी या खेळाडूला ओळखलं जातं. नक्कीच पराग गौरव, माफ करा, गौरव पुन्हा एकदा गोलंदाजी. ओ, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 1 धाव या ठिकाणी निश्चितच जोडली जाईल. पडतो गोलंदाजांवरती. आता पाहूया गौरव कमबॅक करेल का, याकडे लक्ष असेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 चौकार आलेत. या वेळेला देखील चौकार आलाय. कव्हरला भेदून हा चौकार आपल्या बॅट मधून काढलाय. 4 चेंडूंवरती 4 चौकार. या पूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाने 4 चेंडूंवरती 4 चौकार मारलेले नाहीयेत. जर का अजून एक चौकार मारला तर पहिला फलंदाज राज तोडणकर ठरेल, ज्याच्या बॅट मधून 5 चेंडूंवर. लीगची पहिलीच मॅच. 5 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि या वेळेला आणि पहिलीच मॅच जिंकलोय लीग मध्ये. आतला अजून 3 मॅच बाकी आहेत. बघूया आता काय होतंय. तर झाली आताच आमची पहिली मॅच जिंकलोय. 5 बॉलमध्ये 1 रन्स हवा होता, तो झाला आम्हाला. जिंकलो पहिलीच मॅच. आता बघूया दुसरी मॅच कधी लागते ते. 1 मॅच झाल्यानंतर कदाचित असेल आमची दुसरी मॅच. बघूया आता दुसरा मॅच काय होतंय, कोणाबरोबर होते दुसरी मॅच ते बघूया थोड्याच वेळात. तर आता लीगमधली दुसरी मॅच आहे, आपल्याच भावाबरोबर आहे. न्यूकोल विरुद्ध फणसव अशी मॅच आहे. बघूया या मॅचमध्ये काय होते ते. रन जो है ओ व्हाट अ बॉल, क्या बात है. पहिले 2 लेग. दुसरी मॅच झाली आहे. दुसरी पण मॅच जिंकलो. आपल्याच भावाबरोबर आम्याबरोबर मॅच होती. दुसरी मॅच जिंकलो. आणि आता भेटतात आपल्याला अव्या शेठ. यांचं साईसोळी टी स्टॉल हे हॉटेल आहे. तर नक्की भेट द्या त्यांच्या हॉटेलला. खूप सुंदर असं तुम्हाला ब्रेकफास्ट म्हणा किंवा जेवण म्हणा, ते आपल्याला खूप सुंदर अशा प्रकारे मिळेल. तिथे नक्की भेट द्या आपल्या मित्राच्या हॉटेलला, साईसोळी टी स्टॉलला. लीग मधली हाय व्होल्टेज मॅच. 1 बॉल 2 रन. मिरकरवाडा विरुद्ध महापुरुष फगरवटार. 1 बॉल 2 रन्स. एक रन घेतला आणि दुसऱ्याला रन आउट. आणि फगरवटार संघ जिंकलेला आहे. आत्ताच लीगची तिसरी मॅच पण झाली आहे. लीगमध्ये 3 मॅच जिंकलोय. तर क्वार्टर फायनलसाठी आता क्वालिफाय झालो आहे. तर आता बघूया, ह्या मॅचवरती डिपेंड आहे कोण आमच्यासोबत क्वार्टर फायनलची मॅच खेळेल ते. बघूया आता काय होते, कुठला संघ येतोय क्वार्टर फायनलच्या मॅचसाठी. ह्या मॅच नंतर समजेल आपल्याला. तर झाली कायच आता क्वार्टर फायनल. 20 बॉलमध्ये 21 रन्स नाही झाला आम्हाला. 13 बॉलमध्ये 10 रन्स हवा होता, नाही झाला. क्वार्टर फायनलला पहिल्याच ओव्हरला आऊट झालो, पाठून जरा स्कोअर झाला नाही. पण 20 बॉल 21ची मॅच बनायला पाहिजे होती. क्वार्टर फायनल मॅच होती, नाही झाली. आता तर काय नशिबाचा भाग आहे प्रत्येकाचा. तर ठीक आहे, आजचा व्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला जर क्रिकेटबद्दल थोडीशी आवड असेल तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा
आणि आपल्या नवीन चॅनल द रोमिंग प्लेअर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि धन्यवाद.